आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर अडचणीत आलेले आंदेकर कुटुंबीय आणि आंदेकर गँगचे एक एक कारनामे नव्याने समोर येताना पाहायला मिळतात। आता या प्रकरणामध्ये आणखी एक या आंदेकरांचा कारनामा समोर आलाय, तो सुद्धा खंडणीशीच रिलेटेड आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये आंदेकर टोळीच्या विरोधात आणखी एक गुन्हा सुद्धा दाखल झालाय। आणखी कदाचित गुन्हे दाखल होण्याची शक्यता सुद्धा आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मुळातच आयुष कोमकर हत्या प्रकरण जेव्हा घडलं त्यानंतर आंदेकर टोळी बंडू आंदेकर यांच्या विरोधातली अनेक प्रकरणं जी आहेत ती पोलिसांनी सुद्धा शोधून काढली आणि त्याचबरोबर महानगरपालिकेची मदत घेऊन या सगळ्या प्रकरणांमध्ये अगदी ऍक्शन मोडवर येऊन काम करताना सुद्धा आपल्याला या दोन्ही प्रशासकीय यंत्रणा पाहायला मिळाल्या होत्या। मुळातच आंदेकरांचं घर ज्या ठिकाणी आहे, नानापेठेत ज्या ठिकाणी ते वास्तव्याला आहेत, त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर घरं बांधलेली होती, काही अनधिकृत टपऱ्या होत्या, दुकानं होती, मासळी बाजार भरवला जायचा आणि या मासळी बाजार पूर्णपणे हा मासळी बाजार बेकायदेशीर असायचा। त्यांच्याकडून हप्ते वसुली केली जायची, खंडण्या घेतल्या जायच्या आणि त्या सगळ्याच्याच आशीर्वादावरती मग हे सगळे अनधिकृत कामं जी आहेत ती चालवली जात होती। त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय 10-12 दिवसांपासून पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका एकत्र येऊन काम करतेय। या भागामध्ये नानापेठेच्या भागात जेवढं अतिक्रमण, जे काही अनधिकृत, अवैध, बेकायदेशीर जे काही आंदेकरांनी करून ठेवलंय त्या सगळ्यावरती बुलडोजर फिरवला जातोय आणि याच प्रकरणातलं आणखी एक गुन्हा जो आहे तो आता दाखल झालाय। हा गुन्हा फाईल झाल्याच्या नंतर हे प्रकरण जे आहे ते आता उघडकीस आलंय। मुळात घडलेलं असं आहे की बंडू आंदेकर आणि त्याचाच एक साथीदार असलेला मनीष उर्फ मनोज वर्देकर या दोघांच्याही विरोधातला हा संपूर्ण गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराने असं म्हटलंय की नानापेठेमध्ये त्यांची मोठी जागा आहे आणि या जागेवर आंदेकर गँगने आणि त्याचबरोबर हा जो कोणी वर्देकर नावाचा आणखी एक यामध्ये सहआरोपी करण्यात आलाय तो व्यक्ती यांनी मिळून जाणून बुजून या ठिकाणी बेकायदेशीर ताबा मारला। भली मोठी जागा आहे, मोठा भूखंड आहे, त्यावरती ताबा मारला। ताबा मारून त्या ठिकाणी अनधिकृत बऱ्याच गोष्टी चालू केल्या आणि या सगळ्या गोष्टी चालू ठेवण्यासाठी आंदेकर गँग कडून वसुली केली जायची, हप्ते घेतले जायचे, खंडण्या घेतल्या जायच्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळं सुरू होतं। आतापर्यंत एका तिसऱ्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या जागेवर ताबा मारून आंदेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून आतापर्यंत 5.6 कोटींची, जवळपास 5.5-6 कोटींची संपूर्ण खंडणी जी आहे ती या ठिकाणून वसूल केल्याची माहिती समोर आली आहे। या सगळ्या FIR मध्ये जे काही सांगितलंय त्यानुसार आंदेकर टोळीने ही जी जागा आहे, ही जागा जेव्हा त्यांना खाली करायला सांगितलेली होती मूळ मालकाने, तेव्हा सुद्धा जागा खाली करायला नकार दिला होता। त्याचबरोबर जर ही जागा खाली केली आणि या ठिकाणी नवीन काहीतरी बांधकाम करायचं होतं या मालकांना, त्यासाठी मग जे नवीन बांधकाम होईल त्या बांधकामामध्ये आम्हाला 2 गाळे द्या, म्हणजेच 2 दुकानं द्या, किंवा मग या ठिकाणी आम्हाला 1,80,00,000 रुपये द्या, म्हणजे जवळपास 1.5-2 लाखांची मागणी केलेली होती ही जागा रिकामी करून ताबा मूळ मालकाकडे देण्यासाठी। त्याचबरोबर या सगळ्यामध्ये जे काही विकसन त्या ठिकाणी करायचंय, म्हणजे नवीन बांधकाम, कन्स्ट्रक्शन जे काही करायचंय त्यासाठी महानगरपालिकेच्या मोठ्या परवानग्या वगैरे लागतील आणि ती सगळी जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी सुद्धा 30 लाखांची मागणी या आंदेकर गँग कडून संबंधित तक्रारदाराला करण्यात आलेली होती। आणि या सगळ्याच प्रकरणामध्ये आता या तक्रारदाराने मोठी हिंमत दाखवत पुढे येऊन समर्थ पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणातला गुन्हा नोंद केलाय आणि त्याच्यानंतर आंदेकर टोळीच्या विरोधात आता हा आणखी एक गुन्हा रजिस्टर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आंदेकरांनी आणखी काय काय नानापेठेत अशा पद्धतीने करून ठेवलंय ते सुद्धा पोलिसांकडून त्याचीही चौकशी आणि तपास केला जातोय। त्याचबरोबर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून आणि संपूर्ण पोलीस दलाकडूनच असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय की या आंदेकर टोळीशी निगडीत आणखी अशा पद्धतीचे जर गुन्हे असतील, कुणाच्या तक्रारी असतील, आणखी असे बरेच लोक या सगळ्यामध्ये असणार आहेत की ज्यांच्या बेकायदेशीरपणे त्यांच्या जमिनींवरती, घरांवरती ताबे मारलेले असू शकतात वगैरे, अशा पद्धतीची अनेक केसेस ज्या आहेत त्या असू शकतात। पीडितांची संख्या यामध्ये खूप मोठी असू शकते। त्यामुळे या सगळ्या पीडितांना आता पोलिसांकडून आवाहन करण्यात आलंय की तुम्ही समोर या, तक्रार दाखल करा, पोलिसांपर्यंत पोहोचा, म्हणजे मग या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना आणखी जास्त पुरावे मिळतील
आणखी वेगवेगळ्या केसेस असतील तर मग या अंधेकर टोळीचा पाय आणखी खोलात जाईल आणि ही टोळी संपवण्यासाठी पुणे पोलिसांना प्रयत्न सुद्धा करता येतील। त्यामुळे पुणे पोलिसांच्या आवाहनानंतर आणखी किती गुन्हे या अंधेकर टोळीच्या विरोधातले समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इथेच थांबूया। तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।